वेलकम टू चॅनल माय गाईज। तर पाहू शकता आपण आज पाहणार आहोत SSC बोर्ड हिंदी क्वेश्चन्स पेपर 2025चा हा पेपर आहे। यामध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे प्रश्नपत्रिका असते। वेळ आहे 3 तास आणि गुण आहेत 80, वेळ आहे 3 तास। चला तर काही बेसिक सूचना दिल्या असतात त्या तुम्हाला माहितीच आहे, या तुम्ही बारकाईने वाचून घ्या। शुद्ध स्पष्ट एवं सुवाच्य लेखन अपेक्षित आहे। इकडे पाऊस चालू आहे त्यामुळे तुम्हाला आवाज येईल की नाही मी सांगू शकत नाही, परंतु सूचनाओं के अनुसार गद्य पद्य पूरक पठन भाषा अध्ययन व्याकरण की आकलन कृतियों की आवश्यकतानुसार आकृति में उत्तर लिखना अपेक्षित है। सभी आकृतियों के लिए पेन पेंसिल का ही प्रयोग करें। रचना विभाग के पूछे गए प्रश्नों के उत्तर लिखिए, लिए आकृति की आवश्यकता नहीं है। तर आपण पहिला जो पाढा आहोत तो गद्य विभाग 20 गुणांचा आहे। यामध्ये पहिला पॅसेज दिले तुम्हाला, आँख खुली तो मैंने आपको अपने आप को एक बिस्तर पर पाया। इर्द गिर्द कुछ अपरिचित चेहरे खड़े थे, आंखें खुले तो चेहरे पर मुस्कुराहट आई। हा पॅराग्राफ मला वाटतं सामाय परीक्षेला सुद्धा हाच पडला होता आणि इथे सुद्धा हाच पडलेला आहे। तर अशा प्रकारचे काही पॅराग्राफ जे असतात ते आपल्याला पडतात, तर त्यासाठी आपला जास्तीत जास्त सराव आणि प्रॅक्टिस पाठांतरण करणं गरजेचं आहे। हा तुम्ही बारकाईने वाचून घ्या म्हणजे तुम्हाला पुढील उत्तर देता येतील। ही प्रश्नपत्रिका आहे SSC बोर्ड प्रश्नपत्रिका, त्यामुळे अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला असू शकते यावर्षीही। त्यामुळे मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त सराव करा आणि आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या प्लेलिस्टमध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करा। गद्यांश में लिखे शरीर के अंग, इथे दिले आहे पहा दुसरी टांग, असं दिलेलं आहे दुसरी टांग, टांग पण देऊ शकता तुम्ही, सिर या प्रकारे। तर त्यानंतर सार्वजनिक अस्पताल में भर्ती होना इनके मिलना जैसा है, किसको मिलने जैसा है। तर इथे दिले पहा, सार्वजनिक अस्पताल में ख्याल आते काम फूटना, अस्पताल में खतरनाक शब्द, सार्वजनिक शब्द चिपका समझो आत्मा के। हाँ इथे लिहिले पहा, आत्मा से परमात्मा से मिलने जैसा हो गया। पहा समझो आत्मा से परमात्मा के मिलने होने आ गया। अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये मिलना जैसा हो गया असं याचं उत्तर आहे। उत्तर लिखे, दुर्घटना के बाद लेखक की 2 टांगों की अवस्था। काय झालं, एक टांगेला तर एक तुटलेली होती एक टांग, ज्याने सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये ते काही दिवस राहिले होते। तर त्यांना तिथल्या काही कडू आठवणी होत्या ते सांगतात, उल्लेख करतात की मला अजिबात आवडलं नाही ते। तर अशा प्रकारचा तो पॅराग्राफ आहे, त्यासाठी जास्तीत जास्त सराव पाठांतर लिखाण गरजेचं आहे। दुसरं आहे गद्यांश में लिखे अंग्रेजी के शब्द, याच्यामध्ये इंग्रजी शब्दांचा काही उल्लेख झालेला आहे। ती शब्द कोणती, हे शब्द तुम्हाला 2 या ठिकाणी लिहायची आहेत। हॉस्पिटल हाही शब्द इंग्रजी आहे, त्यानंतर काही अजून शब्द आहे तुम्ही पाहू शकता ते आणि इथे लिहू शकता, ठीक है। नेक्स्ट, निम्नलिखित शब्दों के लिए गद्यांश में उल्लेखित समानार्थी शब्द। रुग्णालय, रुग्णालय काय लिहिले हॉस्पिटल, शक्ल काय लिहिले आयडिया, म्हणजे त्यासाठी दुसरा एक शब्द आहे तर तो तुम्ही इथे लिहू शकता। सार्वजनिक अस्पताल की स्थिति के बारे में 35 शब्द में अपने विचार लिखे। तुम्हाला काय वाटतं, सार्वजनिक जे हॉस्पिटल असतात, सरकारी हॉस्पिटल, त्या ठिकाणची स्थिती कशी असते, तुम्ही पाहिली असेल, तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये गेला असेल, त्याचा अनुभव तुम्हाला इथे 4 ते 5 ओळीमध्ये शेअर करायचा। हे आहे तुमचं सोमत, त्यामुळे इथली मार्क जाता कामा नये, सोमत कंपल्सरी लिहायचं आहे। निम्नलिखित गठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए। तुम्हाला हा पॅराग्राफ वाचून यावरती आधारित काही प्रश्नांची उत्तरे द्यायची। तशा प्रकारचे तुम्हाला 2 पठित आणि 1 अपठित पॅसेज असतो, याचाच काही भाग मागील पाढावर सुद्धा आहे। हा पॅसेज पूर्ण वाचून घ्या। यामध्ये कृती पूर्ण कीजिए। लेखक ने चाबी मागकर ड्रायव्हर से कहा, काय विचारलं ड्रायव्हरकडून, गाडी घेऊन ड्रायव्हरकडून चाबी घेऊन लेखकाने काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला पॅसेज वाचूनच उत्तर मिळेल। अशा प्रकारे पूर्ण उत्तर लिहिणं गरजेचं आहे। लेखक के जीवन पर हुआ परिणाम, बाबूजी कहते थे बाबूजी के न रहते, म्हणजे बाबूजी होते तेव्हा आणि बाबूजी नव्हते तेव्हा काय परिणाम झाला हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे। उत्तर लिखिए, लेखक यह कल्पना किया करते थे, काय करत होते कल्पना, त्याचं उत्तर आहे इथे एका वाक्यामध्ये। तुम्ही पॅसेज वाचल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे, तोपर्यंत तुम्ही अंदाजे उत्तर काही लिहू शकणार नाही आहात। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की हमारे पास भी छोटी गाडी थी, असं ते विचार करत होते। इथे ते वाक्य तुम्ही लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ गुण मिळणार आहे, त्यासाठी पॅराग्राफ चांगला बारकाईने वाचणं फार गरजेचं आहे। त्यानंतर लेखक के जन्म के बाबू समय, बाबूजी उत्तर प्रदेश में, कुठे होते उत्तर प्रदेश में, तर ते तुम्ही इथे पूर्ण वाक्यामध्ये लिहा। गद्यांश ढूंढकर लिखे, विलोम शब्द, त्यानंतर उल्लेखित शब्दयुग्म म्हणजे जोडून आलेले शब्द, जसं की देख देख, धीरे धीरे, सोचते विचारते, असे शब्द जे असतात जोडून आले त्यांना आपण शब्दयुग्म शब्द म्हणतो।
साधा जीवन उच्च विचार इस विषय पर साधी राणी उच्च विचारसरणी ही गांधीजींचं सुद्धा हे वाक्य होतं. या विचारावरती चालत होते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे विचार यावरती स्पष्ट करा. राणीमन कसं असावे आणि आपले विचार कसे शुद्ध असावेत यावरती तुम्ही 3-4 ओळीमध्ये लिखाण करा. हा आहे तुमचा अपठित उतारा. हा जो उतारा आहे तो पाठाच्या बाहेरचा असतो, हा पुस्तकामधील नाही आहे. त्यामुळे कोणताही येऊ शकतो आणि आला तरी काय हरकत नाही. अतिशय सोपाच असतो. तो वाचल्यानंतरच तुम्हाला उत्तर करणार आहे. परोपकारी मानवता है जैसे कि राष्ट्रकवि मैथिली शरण गुप्त ने लिखा है. वही मनुष्य है जो मनुष्य के लिए मरे. केवल अपने सुख दुख की चिंता करना मानवता नहीं पशुता है. आपल्या स्वतःच्या सुखदुःखाचा विचार करणं ही पशुता आहे. आपण इतरांसाठी सुद्धा जाणून घेणं ही आपली मानसिकी आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण पॅराग्राफ तुम्ही पाहू शकता. वाचून घ्या आणि पुढील प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर अशी काही प्रश्नांचा मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नपत्रिका भेटतील. त्यांचा अभ्यास करा, पाठांतरण करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस सराव करा. कारण आता नुकतेच 1-2 महिने गेल्यानंतर तुमची लगेच SSC बोर्ड परीक्षा जवळ आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथे मानवता की सच्चा धर्म है या विषयावर तुम्हाला 20 ते 25 शब्दामध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. माणुसकी हाच खरा धर्म मराठीमध्ये आपण बोलतो. तर याविषयी तुम्ही 3-4 ओळीमध्ये आरामात लिहू शकता. अशा प्रकारचे गुण तुम्हाला आउट ऑफ मिळतात. आपला विभाग 2 पायचा आहे पद्य. यामध्ये तुम्हाला 2 कविता दिल्या असतात पाठातील. त्या कविता वाचून तुम्हाला त्याचा अर्थबोध करून प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. कविता वाचू शकता तुम्ही. विजय केवल लोहे की नहीं, धर्म की रही धरा पर धूम. भिक्षु होकर रहते सम्राट, दया दिखलाते घर घर घूम. तर अशा प्रकारे कविता वाचून घ्या आणि उत्तर द्या. मागील पानावरती काही भाग आलेला आहे या कवितेचा आणि 6 गुणांसाठी कविता आहे. चरित थे भुज में नम्रता रही, हृदय के गौरव में. तर याची उत्तर अशाच बॉक्स आपण उत्तरल्या एका शब्दामध्ये. तुम्हाला 2 गुण मिळतील. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. इथे पाहू शकता इथे. आणि हा प्रश्न आहे एक तल, लय आणि ताल हे शब्द धुणकर लिहायचे. संपन्न विपन्न जसं इथं आहे पहा. संपन्न आणि विपन्न, नाही यही म्हणजे रायमिंग वर्ड थोडक्यात. निम्नलिखित प्रयुक्त मूलशब्द धुणकर लिहा. दयालू आणि प्राकृतिक शब्द. त्यानंतर उपयुक्त पद्यांश प्रथम 4 पंक्ती एका सरळ अर्थ. पहिल्या 4 ओळींचा अर्थ तुम्हाला इथे लिहायचा आहे. तर दुसरं पॅसेज आहे, दुसरी कविता आहे ही तुमची पद्यांश. घन घमंड नभ गरजत घोरा, प्रियाहीन डरपत मन मोरा. दामिनी दमक रही ही वन माही, खलके प्रीती जथा थिरण आहे. तर अशा प्रकारे कविता आहे. छान वाचून घ्या कारण तुम्ही वर्षभर याचा अभ्यास करतच आहात. अजून 2 महिने अभ्यास करा आणि ह्याची सराव करून प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. कारण तुम्हाला उत्तरं लिहिणं गरजेचं आहे आणि यासाठी आपल्या मातृभाषेत याचा अर्थ समजणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही पॅराग्राफ, पॅसेज, पद्यांश चांगले पाठांतरण करा. पुढचा शब्द आहे पद्यांश में धुणकर लिखिए निम्न अर्थ के शब्द. झुकना, मटमेला याचे अर्थ लिहायचे आहेत. उपसर्गयुक्त शब्द लिहायचे आहेत आणि याच्या शेवटच्या 4 ओळीच्या आहेत. अंतिम 4 लाईनचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. थोडक्यात सोमतच आहे असं समजा. विभाग 3 आहे पूरक पठण. 8 गुणांसाठी आहे पूरक पठण. यामध्ये तुम्हाला पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तुम्हाला हा एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे. पहा. आज फिर उसे साक्षात्कार के लिए जाना है. अब देश प्रेम, नैतिकता, शिष्टाचार, ईमानदारी पर अपने पूर्णतः विचार बड़े विश्वास में रखता आया था, लेकिन उसके बावजूद उसके हिस्से में सिर्फ असफलता ही आई थी. अशा प्रकारचा पॅराग्राफ आहे. उर्वरित पॅराग्राफ पुढील पानावरती आहे. तर याचा उर्वरित भाग जो आहे तो या पानावरती आहे. तुम्ही पाहू शकताय. भ्रष्टाचार यावरतीच हा पॅसेज आहे आणि कृती पूर्ण कीजिए 2 गुणांसाठी. यासाठी काय आहे तुम्हाला विचारले. युवक के तर्कपूर्व विचार के विषय. युवकांचे कुठले तर्क विषय आहेत असे 4 बॉक्स जे आहेत त्या ठिकाणी 4 पॉईंट तुम्ही लिहायचे आहेत. अशाच प्रकारे प्रश्नपत्रिकेमधील उत्तर लिहिताना उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्ही बॉक्स आखूनच उत्तरं लिहा. ते अधिक अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि प्रेझेंटेशन तुमचं चांगलं होतं. अशाच प्रकारे लिहा. आणि भ्रष्टाचार एक कलंक या विषयावर 25 ते 30 ओळीमध्ये तुम्हाला तुमचे विचार लिहायचे आहेत. आपले विचार तुम्हाला जे योग्य वाटेल ते लिहा. कारण भ्रष्टाचारामुळे खरोखर सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक सर्व स्थिती बिघडलेली आहे, खालावलेली आहे. हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कीजिए. पत्रलेखन पहा तुम्ही. पुढची पद्यांश आहे पठित पद्यांश. जीवन नैया मझधार में डोले, संभाले कौन, रंग बिरंगे रंग रंग लेकर आया फागुन, कांटों के बीच खिलखिलता फूल देता प्रेरणा. अशा प्रकारची छोटीशी छान कविता आहे. हायकू में उल्लेखित महीना और उसमें आए त्योहार. इथे पहा महिना कोणता आहे. फाल्गुन महिना आहे. फाल्गुन महिन्यामध्ये कोणते सण असतात हे तुम्हाला इथे दिसत आहे.
तर तिथे त्योहार कुठला आला आहे हे पण लिहा आणि महिना इथे तुम्हाला लिहायचं आहे। फूल की विशेषता, फुलं कशी होती तर रंगबिरंगी फुलं होती आणि अशा प्रकारे लिहायची। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती या शब्दामध्ये 20 ते 25 ओळीमध्ये तुम्ही तुमचे विचार लिहायचे आहेत। विभाग 4 आहे भाषा अध्ययन व्याकरण 14 गुणांसाठी आहे, हा सगळ्यात मोठा आहे 14 आणि पुढचा असेल 28। तर पहा सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए, या प्रकारे ग्रामर आहे त्यामुळे ग्रामरचा भाग तुम्ही पूर्ण करायचा आहे। दुसरं त्याच्यामध्ये आहे संधी विच्छेद संधिभेद, हेही तुम्ही चांगलं करा ग्रामरमध्ये। त्यानंतर सहाय्यक क्रियापद ओळखा, हे ग्रामरमध्ये विचारलं जातं त्यामुळे हे ग्रामरची चांगली तयारी करून ठेवा। द्वितीय प्रेरणार्थक रूप प्रथम प्रेरणार्थक रूप या दरवर्षी पडणारा प्रश्न आहे त्यामुळे ग्रामरचा हाही भाग तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवा। आणि मुहावरे तर आपण इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत त्यांचा अभ्यास करत चाललो, त्यामुळे याच्यामध्ये मला असं वाटत नाही काही विद्यार्थ्यांना अडचण येईल आणि काहींना नसेल समजत त्याचे जास्तीत जास्त सराव करा। प्रत्येक पॅसेजच्या खाली पुस्तकमध्ये गाईडमध्ये नवनीतमध्ये तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही पाठांतरण चांगले करा। समजून घेतले तर पाठांतर करायची गरज नाही आहे। तुम्हाला अथवा दिलेला याला और दिलेला आहे, हा प्रश्न आहे मुहावरों को उचित मुहावरे के चयन करके वाक्य में लिखिए, त्याचा अर्थ सांगून वाक्यामध्ये लिहा। किंवा निम्नलिखित वाक्य में प्रयुक्त कारकों के एक कारक पहचान कर, याचं कारक लिहायचं आहे तुम्हाला, कारक चिन्ह आणि कारक भेद या दोन्ही वाक्यांचा 1 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पुढील प्रश्न पाहू शकता तुम्ही, विराम चिन्ह का प्रयोग कीजिए, जल्दी जल्दी बैठ उठा, तर या ठिकाणी तुम्ही कोमा आणि या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता। त्यानंतर अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ सामान्य भविष्यकाळ हे वाक्य तुम्हाला करता आले पाहिजेत, हे फार गरजेचं आहे। खरं तर पेपर फार सोपा आहे, विदाऊट स्टडीही तुम्ही 40 ते 45 मार्क्स आरामात मिळवू शकता, फक्त तुमचा ग्रामरचा बेस चांगला असला पाहिजे। त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच वेळ आहे तर करून घ्या ग्रामर चांगलं। विधानार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य बनवा। याच्यामध्ये काय दिले, 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखे। आपण प्रश्न घाईघाईमध्ये ना काय करतो, वाचत नाही आणि मग धावत पुढे जातो, कारण की आपलं समजत नाही, वेळ कमी राहिला असतो, पेपर लिहायची घाई असते आणि आपल्याला न समजल्यामुळे पुढे जातो, याचं उत्तर आपल्याला कळत नाही, परंतु आपल्या इथे समजते। शुद्ध करके लिखे, शुद्ध म्हणजे यामध्ये काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक असतील, काना उकार मात्रा, हे तुम्हाला करेक्शन करायचं आहे, फुलस्टॉप वगैरे देऊन पुढे जायचं आहे, एवढं सोपं आहे। विभाग 5 आहे रचना विभाग म्हणजे उपयोजित लेखन, हा मधाच उपयोजित लेखन हा 26 मार्काचा आहे आणि भाषा अभ्यास हा तुमचा 14 मार्काचा, असं म्हणून तुमचे 30 मार्क तुम्हाला इथेच मिळत आहे, त्यामुळे याचा चांगला जास्तीत जास्त चांगला अभ्यास करा। विदाऊट स्टडी ज्याचं ग्रामरचा बेस पक्का आहे त्यांना हे 30 मार्क इझिली मिळणार आहेत, हे कन्फर्म चला धरून। पत्रलेखन येत्या 5वीपासून आपण शिकत आलो, त्यामुळे इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करायची गरज नाही। या ठिकाणी काय सांगितले, छोटे भाई सोमेश चौगुले में फुले छात्रावास नगर के मोबाईल दुष्परिणाम के समझाते हुए, आपल्या भावाला मोबाईलचे दुष्परिणाम काय असतात हे समजवण्यासाठी त्याला पत्र लिहायचं आहे। किंवा दुसरं काय दिलं आहे, इगतपुरी में अपनी गलत जन्मतिथि को सुधार करने प्रधानाचार्य स्वर्गीय भैरवमल तलवानी विद्यालय नाशिक को पत्र लिहा। हे स्वर्गवासी भैरवमल तलवानी विद्यालय नाशिक येथे आपले मुख्याध्यापक यांना आपल्या जन्मतारखेमध्ये काहीतरी चुकी झालेली आहे ते करेक्शन करण्यासाठी एक पत्र लिहायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही फॉर्मल इनफॉर्मल 2 पत्र लिहू शकता, कुठले एक लिहिली तरी तुम्हाला आउट ऑफ गुण मिळणार आहेत। आणि हा शेवटचा आहे, निम्नलिखित गद्यांश पढ़कर 4 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक वाक्य में आए। पहा तुम्हाला इतकं सोपं उत्तर दिलेलं आहे ना, आत्तापर्यंत तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील, पण हा एक पॅराग्राफ असा आहे ना, या ठिकाणी तुम्हाला फक्त प्रश्न लिहायचे, उत्तरं लिहायची नाही आहेत। या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वाचून घ्या आणि तुम्ही इतरांना जसे प्रश्न विचारता तसा एक प्रश्न तयार करा, 4 प्रश्न तयार करा की त्याचं उत्तर एका ओळीमध्ये मिळणार आहे। भारतीय वायुसेना की एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर कुमारी गीता घोष ने उस दिन वह छलांग लगाकर भारतीय महिलाओं को प्रगति के इतिहास का एक नया पन्ना जोड़ दिया था। तर तुम्ही असं लिहू शकता की भारतीय पहली महिला कौन थी जिसने इतिहास का पन्ना जोड़ दिया था, किंवा ऊंची छलांग लगाकर इतिहास का पन्ना जोड़ गया। तर तुम्ही एका वाक्यात लिहू शकता की डॉक्टर कुमारी गीता घोष थी। अशा प्रकारे तुम्ही एक एक वाक्यात प्रश्न तयार करू शकता। पहा पॅराग्राफ पूर्ण वाचून घ्या आणि 4 प्रश्न तयार करा। वृत्तांत लेखन आहे तुम्हाला लिहायचे, सरस्वती विद्यालय कोल्हापूर में मनाया गया शिक्षक दिवस समारोह का 70 ते 80 वृत्तांत लेखन। तर वृत्तांत लेखन म्हणजे काय, याच्यामध्ये स्थळ महत्त्वाचं आहे म्हणजे ठिकाण, काल म्हणजे वेळ आणि घटना कशी घडली आहे ह्या घटना असणं अनिवार्य आहे। तर या शाळेचं नाव तुम्हाला दिलं आहे सरस्वती विद्यालय कोल्हापूर येथे ही घटना घडलेली आहे। 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला होता, स्थळ तुम्ही सांगितलेच आहे।
दिनांक, वार, विषय सांगा आणि कधी घटना सुरू झाली, सकाळी किती वाजता कार्यक्रम सुरू झाला, प्रमुख अतिथी कोण होते, कोणत्या कार्यक्रमाला सांगता झाली, सुरुवात कशी झाली, मध्य कसं होता, कोण कोण प्रमुख पाहुणे आले, त्यांनी काही भाषणं दिली का, मुलांसाठी काही उद्देशित कार्यक्रम ठेवले का, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. याला आपण वृत्तांत लेखन असं म्हणतो. वृत्तांत लेखनाला ऑर आहे. ऑर म्हणजे किंवा. वृत्तांत लेखन नसेल करायचं तुम्हाला तर कहाणी लेखनसुद्धा करू शकता तुम्ही. तर कहाणी लेखनामध्ये कुठलीही कथा असेल तुम्हाला कठीण नाही आहे. त्या कथेला फक्त आपण थोडंसं मिरची मसाला लावून थोडीशी वाढवून एक पान 1.5 पान होईल एवढी लिहिली तरी तुम्हाला छान पडेल. लहानपणापासून आपण ऐकतोय की अगदी एक शेतकरी आपण ऐकतो याच्यामध्ये की एक शेतकरी खूप गरीब होता आणि तो घाबरतो. पत्नीला आयडिया येते की आपण काहीतरी डोकं लावूया आणि आपल्या मुलांना काहीतरी काम करायला सांगूया, कारण 4ही मुलं अगदी काही काम न करणारी होती, निरुपयोगी. तर त्यांनी असं सांगितलं शेतकऱ्याच्या पत्नीने की आपण एक युक्ती लढूया. तुम्ही आजारी पडण्याचं नाटक करा, मुलं तुम्हाला भेटेल तेव्हा सांगा की आपल्या जमिनीमध्ये खजिना पुरून ठेवलेला आहे आणि तिथे जर खोदलं तर तुम्हाला तो मिळणार आहे. मग ती जाऊन ती बंजर जमीन जी आहे ती खोदतात आणि त्यांना तिथे काहीच मिळत नाही. मग ते वैतागतात. शेवटी त्याच्यामध्ये बोलतात चला आपण खोदलं तर काहीतरी धान्य पेरून टाकूया. धान्य पेरलं तर ते एवढं छान येतं की ते विकल्यानंतर त्यांना खूप सारे पैसे मिळतात. तेव्हा त्यांना कळतं की यामध्येच खरं जमिनीमध्ये आपले हेच खरं सोनं आहे आणि तेव्हा किसान खुश होणार. तर अशा प्रकारे गोष्ट आहे, त्यामुळे इथे तुम्ही छान मार्क्स मिळू शकता. विज्ञापन लेखन आहे. विज्ञापन लेखन म्हणजेच जाहिरात लेखन. तुम्ही बऱ्याच वेळा काय होतं पूर्ण अर्थ न समजल्यामुळे सोडून देता प्रश्न. जाहिरात लेखन जसं की तुम्ही आता कुठलं तुम्ही दुकान टाकलेलं आहे तर त्या दुकानामध्ये तुम्ही सुरुवातीला जे ॲडव्हर्टाईज करता, तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे ठेवता, तर तिथे काय करता तुम्ही एक लोगो ठेवता तुमच्या दुकानाचं इथे हेडिंग नाव ठेवता. त्यानंतर तुमचे काही वैशिष्ट्य असतात, दुकानामध्ये भेटणाऱ्या गोष्टी किंवा वेळ. त्यानंतर इथं खाली ठेवतं दुकान चालू होण्याची वेळ, बंद होण्याची वेळ, तुमचा जीमेल, कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस, हे सगळं तुम्ही इथे लिहिता. आणि इथं काहीतरी छान असे चित्र दाखवतात ज्या वस्तू तुमच्या दुकानात मिळणार आहेत त्या. तर ही जी आहे ना ही ॲडव्हर्टाईज म्हणतो आपण याला. तर अशा प्रकारे तुम्ही ॲडव्हर्टाईज लिहायचे. तर काय आहे, चित्रकला शिबिर आहे, त्यामध्ये उद्घाटन होणार आहे, समय, स्थान, विशेषता आणि संपर्क पत्ता तुम्हाला ह्या जाहिरातीमध्ये सगळं द्यायचं आहे अशा प्रकारे. तर तुम्ही ते विज्ञापन लिहू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट्समध्ये लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि हा इयत्ता 10वीच्या SSC बोर्डच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचवा. यामध्ये निबंध लेखन आहे, किसान की आत्मकथा. हा निबंध जो आहे ना पूर्ण डिटेलमध्ये ऑलरेडी मी आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन सर्च करू शकता. मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही ते पूर्ण पाहू शकता आणि तशा प्रकारचा निबंध लिहिण्याचंही प्रॅक्टिस करू शकता. भारत का चंद्रयान मिशन 3, चांदनी रात की सैर. तर अशा प्रकारचे कोणताही निबंध जर तुम्हाला आला तर तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे, यासाठी तुमचे जास्तीत जास्त सराव हवा आहे. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट्समध्ये लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.